नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून आहे. सकाळची वेळ आहे आणि जेवणाची तयारी चालू आहे. गावाकडे ना लवकरच जेवण बनवलं जातं. तर शेतातले ताजे दोडके आहेत, एकदम ताजे आणि एकदम दिसायला तर खूप सुंदर आहेत. तर मम्मी भाजी करणार होती, तिच्यासाठी मी दोडके कट करून दिले आणि अजून भाजी करायची होती. तर त्याची तयारी मम्मीनेच केली होती. भाकरी वगैरे ती करून घेत होती. तर म्हणली तू देवपूजा करून घे. तर खरं तर उशीरच झाला होता देवपूजा करायला. गावाकडे सकाळी लवकर असते आंघोळ केल्या गेल्या, पण मला थोडासा उशीर झाला. बरेच दिवस झालं देवपूजा केली नव्हती इकडची, त्याच्यामुळं थोडंसं मला टाईम लागला आणि फुलं वगैरे घालायची होती. तर दारातच एवढी फुलं आहे ती, तर बऱ्याच प्रकारची फुलं आहेत. तर म्हणलं देवाची पूजा झाली की मग फुलं तोडून आणावी. खूप सुंदर सुंदर फुलं आहेत. चाफ्याची, कोरंटी, कनेरी, गुलाब, जास्वंदीचे तर 18-19 प्रकार आहेत. तर मला जेवढी आवडली जवळपास होती ना ती सगळी फुलं मी तोडून आणली. बाहेर तुळशीचं छोटंसं वृंदावन आहे. घराचं बांधकाम सुरू आहे अजून, त्याच्यामुळं छोटंसंच वृंदावन आहे आणि तुळस आहे, त्याची पूजा करून घेतली. दीदीने पण हळदी कुंकू लावलं, पूजा करून घेतली. आणि मी लावलंच नाही, दिसते मला स्वतः नाही. आपण लावूया. त्याच्यानंतर आम्ही देवासाठी फुलं तोडायला गेलो. थोडीशी फुलं आम्ही आधी आणली होती तुळशीच्या पूजेपुरती आणि नंतर मग बाकीची घेऊन आलो. हे झाड आहे ना लव्हेंडर कोरंटीचं आहे आणि ही फुलं ना खूप छान दिसतात. लहान असताना ना याचा गजरा करायचे आणि अशाच सेम फुलाचा कलर जो आहे लव्हेंडर तसाच माझ्याकडे ड्रेस होता. तर कोणाला असं वाटायचंच नव्हतं की ती खरी फुलं आहेत. ती सगळीजण हात लावून बघायचे. तर तीच फुलं अजून तीच झाडं मम्मीने लावलेली आहे. तो खूप सुंदर कलर आहे, तुम्हाला लव्हेंडर कोरंटीची फुलं. तर आता बघा घराच्या समोरच लावलेली झाडं आहेत, त्यातले एक एक करून सगळी फुलं मी गोळा करून घेते. कॉस्मॉस म्हणतो त्याला. एकदम छान फुलं आहे ती. समोर आहे गोखरणी, निळी गोखरणी. किती छान आहे गोखरणी. कारले बघ किती लागले त्याला. कारले बघ, हे बघ, हे 2 तरी पिकून गेलेत. सगळी पिवळी झाली होती. 3 आहेत तिकडे, पण 3 नाही, बरीच फुट खाली. ही निळी गोखरणी. भातुड्याचा कलर करायला आणि काय ग डायबिटीजसाठी याचा ज्यूस लय चांगला असतो. पिते बरेच लोक पितात. सुकले आता, जरा पाकळ्या गळायला लागले. त्याच्या पाकळ्या जास्त दिवस झाले त्याला. पण पाकळ्याच गळले होते. पण छान वाटतं देवाला असं चाहायला. असं किती छान वाटतं. आता एक काम, हे बघ हे खायला आले. याला वाटलं काय तर खायलाच आणले. अजून एक आली माग. हे सुपारीच आहे ना. हे फुल एकले भारी आहे, सुकत नाही काय नाही, किती पण दिवस ठेवा. पण ह्याचा हार ना असा जाड जाड बनवायला पाहिजे. हार बनवता येतो, त्याचे दांडे असतात ना, असं दांड्याचा तोडायचं आणि त्याचा हार बनवायचा. असं असते का? हार बनवायला ते जाड हार छान दिसतात, पण मला माहितच नव्हतं कसं बनवते. बघ ह्याने ह्या खायच्या अपेक्षाने कसे आले ते. त्यांना वाटतं काहीतरी खायला. बाबा उभा राहिलेत तिकडे निवांत. भैया आला वाटतं आता. थांब, प्रणिता ट्रॅक्टर चालवते वाटतं. प्रणिता ट्रॅक्टर चालवते वाटतं. हा, प्रणिताच चालवतीये. हे बघ बघ बघ. अरे वा वा वा, सरप्राईज. चलो बाबा, नवीन शिकाव. ए लांबू दत्तूची वाघीण. भैयाच्या आवाजावरनं ओळखलं मग हे ट्रॅक्टर चालवते, म्हणून म्हणलं चल. मी काढलं इथलं. आता लय फुलं झालीत बघ, थोडीच घेतली. सगळी किती छान छान फुलं आहेत बघ. कॉस्मॉस तर किती छान दिसतंय का. हे बघ कॉस्मॉस. आबोली कलरचं फुल आहे, किती छान. जेवढी
चिखल आहे. जेवढी चांगली फुलं दिसतात ना तेवढी घेतलेत. आता इतकी फुलं आहेत ना तर मनच भरत नाही किती तोडावी ही. आणि आता ना सगळ्या एक एक प्रकारची फुलं झालेत, म्हणजे सगळी नाही झाली, जेवढी चांगली वाटेल तेवढी. इथं ना समोर डेलियाची फुलं आहेत, तुम्हाला दाखवते. चला ती पण फुलं बघूया. चला दिदीचं ती पण फुलं बघूया. आणि कसं आहे माहिती का, देवघर छोटं पडतं, फुलं जास्त होतात. आणि प्रत्येक झाडाचं एक एक फुल घेतलं ना तरीसुद्धा ना भरपूर फुलं होते. ती पिलू सेम शेळ्या दोन. काय चाललंय पाण्यातनं साईडला हो. हे दीदी या. हे बघा इथं फुलं आहेत डेलियाची. सगळ्यात आवडती माझी फुलं ही. 6 महिने झाड राहतं. कलर तर बघा किती छान 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 कलर आले ते, एकदम मस्त डार्क. याच्यामध्ये फक्त इथं गुलाबी कलरचे दिसतात, पण राणी कलर, अभोली कलर. हां मला माहिती नव्हतं. मी कितीतरी झाड लावते, व्हिडिओ बनवते, पण मला माहितीच नव्हतं 6 महिन्याचं झाड असतं हे. 6 महिने झाले की परत एकदा बी पडतात आणि परत म्हणजे एकदा लावलं की परत लावायची गरज नाही पडत. त्याचे बी पडून नंतर नवीन रोपं येतात आणि मस्तच. ह्याच्यामध्ये बरेच कलर आहेत. आणि अजून एक गंमत दाखवते. चल तेरडा बघ तिथं. तेरडा आणि तेरड्याची फुलं घेते मी तिथे देवाला. सगळी तशीच करते. गुलाबासारखीच दिसते पण किती सुंदर असते. नाजूक फुल असते ते. हे त्याला हात लावले की लगेच सुकून जातात किंवा काढून ठेवले. कोणी देवाला घालत नाही बघ. इकडे बघ वेल्वेट कसं आहे. आणि हे वेल्वेट किती छान झाडं आली. कसली मोठी मोठी झाड आहेत. आणि तुला माहिती का त्याच्यामध्ये हे ते कलर आहे. हो राणी कलर. हे राणी कलर आहे. बारीकच आहे. छोटस आहे. काय म्हणते त्याला, डेलियाचा कलर आहे. चला सगळी पूजा करून झाली होती. फुलं फक्त घालायची देवाला व्हायची राहिली होती. तर बघा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणली आणि छान अशी देवाला वाहून घेतली. आमच्या इकडे ना फुलं मिळत नाहीत. रोजची देवपूजा होते पण फुलं नसल्यामुळे ना थोडंसं सुनं सुनं वाटतं. गावाकडे साधं का असे ना पण फुलं भरपूर मिळतात आणि एकदम छान असं प्रसन्न वाटतं. नाही कॉस्मसचं फुल तुला पण मॅचिंग होते. मंदिरात उठून दिसते बघ की कलर. गुलाबाच्या पकड्यांना इथे डिझाईन केली थोडीशी. आणि आता हे उरलेली छोटी छोटी फुलं होती ना ती वाहून घेतली. आणि जी मोठी होती ती थोडीशी डिझाईन करून घेतली. आणि जी कॉस्मसची पिवळ्या कलरची फुलं होती ती वरती ठेवून घेतली आणि देवाला सगळीकडे वाहून घेतली. खूप छान वाटत होतं. तर असं डेकोरेशन करायला आमच्या घरातल्या सगळ्यांनाच आवडतं. दसरा, दिवाळी किंवा अजून भाऊबीज असेल किंवा रक्षाबंधन, पाटचं वगैरे सजवायचं असेल ना तर भरपूर फुलं वापरून आम्ही डेकोरेशन करतो. तर चला आता माझी देवपूजा करून झाली. सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं की माझं आत्ताचं काम संपलं. तर व्हिडिओ कसा वाटला ना मला नक्की सांगा. गावाकडचे व्हिडिओ मला खूप आवडतात बनवायला आणि काढायला पण. तुम्हाला पण कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. तर दिवसभराचा ब्लॉग बनवून मी चॅनलवरती अपलोड केला आहे. येऊन आता 5-6 दिवस झाले आणि खरं तर व्हिडिओ बनवून झालंच नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असे व्हिडिओ आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि बघा आता मम्मीनं खारा दोडका बनवला होता. शेतातलाच दोडका आहे. मस्त खारा दोडका म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण मसाला भरून खारं वांगं करतो ना सेम तसा खूप छान लागतो. विशेष करून मम्मीच्या हातचा खूप छान लागतो. आणि आज बुधवार होता खरं तर. सकाळी दोडक्याची भाजी, भात, भाकरी, मिरचू आणि अजून एक काहीतरी भाजी बनवली होती. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मटण बनवलं होतं. बघा खूप छान वाटतंय. जास्त काही व्हिडिओ बनवला नाही, थोडासा शॉर्ट घेतला. तर चला नंतर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.